नमस्कार सातारकर, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सातारा स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे ना सातारा स्पेशल मस्त मिरचीचा खरडा बघतोय. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी इथे मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे देठ काढून घ्यायचे. आता इथे सगळे देठ काढून झालेले आहेत. तवा गरम करायला ठेवलेला आहे, लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे इथे. आणि मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्यात. एक 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी मिरची भाजून घेतली आणि थोडेसे त्याच्यावर असे ब्राऊन स्पॉट आले की त्यानंतर यामध्ये अर्धी पळी तेलाची, जी छोटी पळी असते त्या पळीनं अर्धी पळी तेल घालून घ्यायचं. शेंगदाणे घातलेले आहेत साधारण 4 चमचे, जो आपला पोह्यांचा चमचा असतो पोहे खाण्याचा, त्या चमच्याने 4 चमचे शेंगदाणे घातलेले आहेत आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आता इथे लसूण पाकळ्या मी साधारण 15 ते 20 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. बरं, हा मिरचीचा खरडा बनवण्यासाठी मी इथे थोडीशी कमी तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे. तुम्हाला जर झणझणीत हवं असेल तर ती थोडीशी काळपट अशी हिरवी मिरची येते, ती वापरा, ती खूप तिखट असते. तर या पद्धतीने बघा, कोथिंबीर घालून घ्यायची आहे स्वच्छ धुतलेली आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याला बारीक करून घ्यायचे. खूप जास्त पेस्ट करायची नाही, जाडं भरडं वाटून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा पाटा वरवंटा असतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता. इथे मी अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक वाटून हा खरडा बनवलेला आहे. तर बघा, यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि झाकण बंद करून मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिरचीचं जे खरडा आहे, मिरचीचा जो ठेचा आहे तो करून घ्यायचा आहे. तर इथे आपला मिरचीचा खरडा तयार झालेला आहे. एक नंबर लागतो. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर परफेक्ट असा हा मिरचीचा खरडा एक नंबर लागतो. तर अशा पद्धतीने मस्त ज्वारीची भाकरी घ्यायची, मिरचीचा खरडा घ्यायचा, त्याबरोबर तुम्ही दही घेऊ शकता आणि भन्नाट असा हा बेत तयार होतो. अशा पद्धतीने इथे आपला मस्त आणि छान झणझणीत मिरचीचा खरडा तयार झालेला आहे. आता आपण आपल्या चॅनलवर नवीन सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण सातारा स्पेशल रेसिपीज पाहणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच नवनवीन आणि छान छान मस्त टेस्टी रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. आता इथे बघा, मस्त मिरचीचा खरडा तयार झालेला आहे. त्याचबरोबर ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे आणि मस्त मिरचीचा खरडा आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग तुम्हाला ही भन्नाट अशी सातारा स्पेशल मिरचीचा खरडा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान भन्नाट रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या मिरचीचा खरडा रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.